संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपले सन्मान्य व्यासपीठ, आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली। आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली। त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो। दिल्लीचा सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत। आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे। आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली, जीणं मुश्किल केलं। निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं, दादागिरीनं केलंय। बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा। अलीबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल, कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली। आणि याचा शेवट कुठं झालाय? आज ताजरने आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारला गेला। काय